अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम, 86,000 प्रेक्षक. भारत आणि न्यूझीलंड T20 वर्ल्ड कप फायनल खेळत होता. टॉस न्यूझीलंडने जिंकला आणि भारताला बॅटिंग दिली. अहमदाबादचं पिच बॅटिंगसाठी चांगलं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये संजू सॅमसनने 6 मारून सुरुवात केली. मग तिथून भारताने मागे वळून पाहिलंच नाही. यामध्ये अभिषेक शर्मा संपूर्ण टुर्नामेंट शांत होता, पण फायनलमध्ये चमकला. अभिषेक शर्माने जबरदस्त खेळ केला. फायनलमध्ये त्याने 21 बॉलमध्ये 52 रन केले. 7.1 ओव्हर्समध्ये 98 रन झाले होते. अभिषेक आऊट झाल्यावर ईशान किशन मैदानात आला आणि लगेच चौकार मारायला सुरुवात केली. त्याने घाई केली नाही. भारताची रणगती कायम ठेवली. त्याने 25 बॉलमध्ये 54 रन केले. दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत होता. पण तो फक्त टिकून नव्हता, तर तो न्यूझीलंडची गोलंदाजी फोडत होता. त्याने कोणत्याही बॉलरला स्थिर होऊ दिलं नाही. 15 ओव्हर्समध्ये भारत 203 रन्सवर होता. 250 रन सहज होईल असं वाटत होतं. आणि अचानक संजू सॅमसन बाद झाला. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि त्यानंतर सूर्यकुमार शून्यावर आऊट. एका ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या. स्कोर 231 वर थांबला. मग शिवम दुबे मैदानात आला. शिवम दुबे फक्त 8 बॉल खेळला, पण 36 रन मारले. एका ओव्हरमध्ये त्याने 24 रन काढले. त्यामुळे भारत 255 वर पोहोचला. हे रन खूप महत्त्वाचे होते. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 रन आले. क्षणभर वाटलं सामना फिरू शकतो, पण मग अक्षर पटेलने विकेट घेतली. त्यानंतर जसप्रीत बुमराह बॉलिंगला आला. रचेन रवींद्राने शॉट मारला. बॉल हवेत गेला. ईशान किशन धावत आला, डाईव्ह मारली आणि कॅच पकडला. तो फक्त कॅच नव्हता, तो सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट होता. त्या विकेटनंतर न्यूझीलंडचा आत्मविश्वास तुटला. तिथून पुढे न्यूझीलंडला सामना सावरताच आला नाही. भारत सुरुवातीपासून शेवटपर्यंत वरचढ होता. तेच स्टेडियम, तेच स्वप्न. पण यावेळी कथा वेगळी होती. फायनलमध्ये शेवटची विकेट पडली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 159 रन्सवर ऑल आऊट झाला आणि भारताने हा सामना 96 रनने जिंकला. स्टेडियम दणाणलं. फटाके फुटले. खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानातील माती आपल्या कपाळाला लावून जणू भारत मातेचा आशीर्वाद घेतला. हा फक्त विजय नव्हता, हा भारताचा स्वाभिमान होता. जग म्हणत होतं भारताचा मागचा वर्ल्ड कप विजय हा फक्त एक योगायोग होता. पण इतिहास योगायोगाने लिहिला जात नाही, तर तो लिहिला जातो जिद्दीने. आणि भारताने इतिहास रचला आहे. घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ, सलग 2 T20 वर्ल्ड कप जिंकणारा संघ, 3 T20 वर्ल्ड कप जिंकणारा संघ. भारताचा दबदबा होता, दबदबा आहे आणि दबदबा राहील. कारण जेव्हा प्रश्न भारताचा असतो, तेव्हा वैयक्तिक रेकॉर्ड नाही, तर तिरंगा महत्त्वाचा असतो. आणि आज तो तिरंगा पुन्हा एकदा जगाच्या शिखरावर फडकतोय.